शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. शृणुतात प्रवक्ष्यामि शिवस्य परमात्मनः द्विजेश्वरावतारञ्च सशिवं सुखदं सताम्. आज आपल्या शेवटचा दिवस आहे कथेचा आणि मोठ्या उत्साहाने आपण भगवंताची कथा ऐकत आहोत. शेवटच्या दिवसाच्या द्वितीय सत्राला आपण प्रारंभ करत आहोत. आपण पूर्वीच्या सत्रामध्ये पाहिलं की शौनक आणि सूत महर्षी, त्यानंतर नंदिकेश्वर आणि सनतकुमार यांच्या संवादातून वेगवेगळ्या भगवान शिवशंकरांच्या अवतारांच्या कथा आपण पाहत आहोत. बरेच अवतार आपण पूर्वीच्या सत्रात बघितले. शौनकांना सूतांनी विचारलं, तुम्हाला एवढ्या श्रवणाची आवड का आहे? 7 दिवस झाले तरी सुद्धा एवढे प्रश्न विचारता, अजून सांगा, अजून सांगा, अजून सांगा. एवढं तुम्हाला श्रवण का आवडतं? त्यांनी एकच उत्तर दिलं, शिवपदाची प्राप्ती करायची असेल तर त्याचं साधनच एक आहे, श्रवणम, कीर्तनम आणि मननम. आपण जे ऐकलंय त्याचं श्रवण करायचं, त्याच्यानंतर त्याचं मनन करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं निदिध्यासन करायचं. बघा, तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. तुका म्हणे कानी ऐकी येले मात, तोची झाला घात जीवपणा. कानाने काहीतरी ऐकतोच की नाही, मग ते कानाने ब्लूटूथ करून ते काय कानामध्ये घालून बसण्यापेक्षा, कान खराब करण्यापेक्षा कथा ऐका म्हणे. हो की नाही? काही काही तर असे आहेत, जेवताना सुद्धा ते गळ्यामध्ये घालून बसतात की नाही. त्याच्यानंतर हा ठीक आहे, काम असेल तेव्हा वापरायला हरकत नाही, पण 24 तास ते कानातच घालून बसणं हे चांगलं आहे का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला ऐकायचंच आहे ना, ऐका, पण काय ऐका? जे ऐकण्याने तुमचे जीवपणा, जीवदशा नाहीशी होईल ते ऐका. अर्जुनाला, तुम्ही आता सगळे सुज्ञ श्रोते आहात, गीता सगळ्यांना माहिती आहे. अर्जुनाने माझा मोह नष्ट झाला हे कधी सांगितलं माहिती आहे? अर्जुन काय म्हणतो? नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. देवा, माझा मोह नष्ट झाला, मला चांगली बुद्धी प्राप्त झाली, पण कधी? नाही, विराट रूपाचं दर्शन झाल्यानंतर भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं. मग विराट रूप कितवा अध्याय आहे? विश्वरूप दर्शन कितवा आहे? 15वा. हा बरोबर, 11वा. बरोबर. मग 11व्या अध्यायात जर सगळं झालं असतं त्याला, मग 12, 13, 14, 15, 16, 17, 18 कशाला? असंही पटपट युद्ध करायचंच होतं ना. भगवंतांनी प्रश्न केलाय अर्जुनाला,
कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोहः प्रनस्तस्ते धनंजय. काय विचारलंय? कच्चिद एतम श्रुतम पार्थ. अर्जुना, मी सांगितलेलं ऐकलं ना? सुरुवात कुठून केली? ऐकलं ना? कसं ऐकलं? त्वयैकाग्रेण चेतसा, एकाग्र मनानं ऐकलं ना? तुझा अज्ञान नष्ट झालं ना? प्रणष्ट असते धनंजय, झालं नष्ट. मग अर्जुनाने उत्तर दिलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. म्हणजे स्मृती चांगली प्राप्त होण्यासाठी, त्याच्यानंतर अज्ञानाचा नाश होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कच्ची येतं श्रुतम पार्थ. तो ऐकलंस का? आणि हे सगळं ऐकलं म्हणून अर्जुन म्हणतो आता मात्र माझा मोह नष्ट झाला. म्हणजे मोह नष्ट होण्यासाठी काय आलं? माऊलींनी याच्यावर फार सुंदर सांगितले. तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही ज्या वेळेस अज्ञानामध्ये असाल काय करा? तरी अवधान एकले दीजे, तुम्हाला सगळ्या सुखाला तुम्ही पात्र व्हाल. तुम्ही आधी ऐका. ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हाल ते. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. आणि श्रवणेच्छेच्या पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नाचा. तुम्ही ऐका. कित्येक ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये श्रवणावर भर दिलाय. ऐका ऐका ऐका. गीतेचं फळ कुणाला मिळेल? श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः. जो ऐकेल सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. भगवंतांनी सांगितलं, जो पहिल्यांदा श्रद्धेने ऐकेल तो मुक्त होईल. हे मी सगळं का सांगतोय? वारंवार पुन्हा पुन्हा झालं की हे शौनक मला ऐकायचंय, मला ऐकायचंय, मला ऐकायचंय. हे जो श्लोक आहे ना, शृणुयादपि यो नरः, याच्यावर माऊलींनी म्हणून श्रवण पापे जाती एक, आणि धर्मधरी उन्नती तेणे स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी. आणि फार एक उपमा, म्हणजे उपमा कशा द्याव्यात माऊलींच म्हणजे एक प्रयोग करून बघितला मी. फक्त ज्ञानेश्वरीतील उपमा बाजूला काढायच्या माऊलींनी दिलेल्या. एक मोठा PhDचा विषय होईल. माऊलींनी दिलेल्या उपमा पूर्ण ज्ञानेश्वरी सुद्धा नाही बघायची. एक 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 काय उपमा दिलेल्या आहेत, अगदी पहिल्या अध्यायापासून. श्रवण केल्यानंतर अज्ञानाचा नाश होतो. उपमा काय दिली बघा. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी, तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप. मला सांगा, सूर्योदय झाल्यानंतर अंधार राहील का? का कुणाकडे आहे जादू? तुम्ही एका अंधारे खोलीत जाऊन बसाल असं करू नका. बघा महाराज, अंधार होता. बाहेर तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर अंधार दाखवा. सूर्योदय झाला की अंधाराचा नाश झाला म्हणजे झाला. हे जसं आहे ना, श्रवण केलं एकाग्र चित्तानं म्हणजे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे झाला. एवढ्या ओव्या आहेत माऊलींच्या श्रवणावर. बरं, तैसा कानाची या महाद्वारी, गीता गजर जेथ करे, तेथ सृष्टीची या आदिवरी जायची पाप. का उदया चुळकुळी झळकता अंशमाळी, तिमिरे अंतराळे हरपती. म्हणून बघा, शुक असेल, परीक्षिती असतील, हे सगळे काय आहेत? शुकांनी आधी ऐकलं. कुणाकडे?
व्यासांकडे, बरोबर. त्याच्यानंतर परीक्षिताने ऐकलं शुकदेवांकडे, हो की नाही? ऐकल्यानेच मुक्ती झाली ना. 7 दिवस कथा श्रवणानेच मुक्ती झाली ना. महाभारत बघा, वैशंपायन आणि जन्मेजय संवाद आहे, ऐकलंच ना. कितीतरी उदाहरणं आहेत. एवढंच कशाला, गीता घ्या, अर्जुन कृष्णाचं ऐकतो म्हणून शेवटी कच्चित अज्ञान संमोह. पुढे जाऊन सांगू का, धृतराष्ट्र त्यांनी सुद्धा ऐकलं आणि ऐकल्यानंतर असं वर्णन आहे, धृतराष्ट्र सगळ्याचा त्याग करून वनामध्ये गेलाय, पण कधी? ऐकल्यानंतर. पण एक सांगू का, श्रवणाचा पण एक अधिकार आहे बरं. का माहितीये? मी जर आंबा हा शब्द उच्चारला, लक्ष देऊन ऐका बरं. मी जर आंबा असं म्हणालो, तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? आला ना, पिवळा असतो, उन्हाळ्यात आता खूप खाल्ले आंबे. त्याच्यानंतर मग कुठल्या कुठल्या प्रकारचे खाल्ले, मग छोटे असतात, काही गोटी आंबे असतात. गोटी आंबा माहिती आहे ना तुम्हाला? काही मग ते हापूस असतात, काही केळी आंबे असतात, वगैरे वगैरे. मी तर परवाच रस खाल्लाय. जे माऊलीकर काकू आहेत ना इथं, फार सुंदर रस केला होता बरं. आंबा ह्याचा उच्चार केला, डोळ्यासमोर काय आलं? आंबा. ब्रह्म या शब्दाचा उच्चार केला, काय येतं सांगा बरं डोळ्यासमोर? ब्रह्मदेव येईल दाढीवाला, पण ब्रह्म तत्व काय येतं डोळ्यासमोर? येत नाही. का बरं? आंबा हे आपल्यासाठी दररोजचं आहे, पण ब्रह्म हे दररोजचं नाही. म्हणजे आंब्याचे अधिकारी आहेत, पण ब्रह्माचे अजून नाहीत. म्हणून अनुबंध चतुष्टय सांगताना सगळ्यात पहिलं काय नियम आहे? अधिकारी. अनुबंध चतुष्टयमध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. वेदांताचा अधिकारी कोण आहे माहिती आहे का? वेदांत सार नावाचा एक ग्रंथ आहे, सुरुवात त्याची अधिकार्यापासून दिली. अधिकारी तू कोण आहे? अधिकारी विधिवत अखिल वेद वेदार्थ अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासनानुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत स्वांतः साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. एवढा अधिकारी आहे बघा. ऐकायलाच किती लांब वाटलं, त्याचा अर्थ म्हणलं तर 8 इथंच वाचतील आता. एवढा मोठा अधिकारी आहे वेदांताचा. चांगदेवांना 65 चोव्या, आणि आपल्यासाठी 9000. असं काही आहे का? म्हणजे चांगदेव माऊलींच्या जवळचे होते, 65 मध्येच त्यांना गुंडाळून टाकलं आणि आपल्याला म्हणजे हे फार आहे ना, बसू द्या अभ्यास करत म्हणून 9000. असं काही आहे का? चांगदेवांना फक्त 65 ओव्या. बघा, त्यांना तर 65 ओव्या आणि आमच्यासाठी फक्त झालं 20-30 अभंगात हरिपाठ संपला. हरिमुखे म्हणा. मग आम्ही आवडचे तो लांबचा. असं आहे का? उत्तर एकच आहे, अधिकारी वेगवेगळा आहे. चांगदेवाचा अधिकार वेगळा, सामान्याचा अधिकार वेगळा. ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत 4 श्लोकात त्याचा उद्धार आहे. आम्हाला 18,000 झाले तरी सुधरत नाही. त्याचं काय? अधिकाऱ्यानुसार आपल्याला तसा तसा उपदेश द्यावा लागतो, पण त्याच्यासाठी श्रवण केलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो बरं. सामान्य माणसाला सुद्धा मुक्ती म्हणजे सुख पाहिजे. आता बघा, तुम्हाला दुःख नाश व्हावा असं पण वाटतं. एक प्रश्न विचारतो,
आपल्याला संसार करायचा आहे का परमार्थ? ऐका बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे दिलात ना तुम्ही आता, असं समजा पहिल्यांदा सांगितलं आम्हाला परमार्थ करायचा आहे, समजा आम्हाला संसार नाही परमार्थ करायचा आहे. कथा झाल्यानंतर कुठं जाणार आहेत आपण? घरी. बरं असं समजा आम्हाला प्रपंच करायचा आहे, मग कथेला का आलात? आता समजा दोन्ही करायचंय. संतांनी शास्त्राने सांगितले दोन्ही एकदम होतच नाही. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जर दोन्ही एकदम करू लागलात तर म्हणे एकही निदान न घडे त्यासी, काहीच होत नाही म्हणे. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. एवढंच कशाला, तुका म्हणे तया, जर दोन्ही एकदम करायचा प्रयत्न केला की नाही, तुका म्हणे तया दोन्हीकडे धक्का. पुढे काय म्हणतात, शेवटी तो नरका माझी पडे. वेदांताचा साधा नियम आहे बघा बरं. नियम असा आहे, दोन परस्पर विरोधी धर्म एकाच वेळेला एका आश्रयाला राहू शकत नाहीत. लक्ष देऊन ऐका बरं. दोन परस्पर विरोधी धर्म एका आश्रयाला राहू शकत नाहीत. एका वाटीभर पाणी आहे, त्याच्यामध्ये अग्नीचा निखारा टाका बरं, काय होईल? का बरं? एक उष्ण आहे, एक शीत आहे, थंड आहे. परस्पर धर्म राहू शकत नाहीत. असं उदाहरण देतात बघा. ते असं समजा मुंगी आहे, तिने तोंडामध्ये डाळीचा कण धरला, तिथंच एक बाजूला तांदळाचा होता. ती म्हणते आता पुन्हा चक्रा कुठं करा, आलो तर दोन्ही घेऊन टाकूत एकदम. ते तांदूळाचा कण तोंडामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. मग काय होतं, खूप प्रयत्नानंतर तांदूळाचा कण तोंडात येतो, पण तो आधी डाळीचा जो तोंडात आलता तो पडून जातो. पुन्हा प्रयत्न करते, डाळीचा येतो पण तांदळाचा पडून जातो. असं कितीही जरी केलं तरी दोन्हीही एकदम होत. बर काही जण असं म्हणतील आम्ही दोन्ही थोडं थोडं करू. अजून एक प्रश्न विचारतो, माणूस किती पायांवर चालतो? 2, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, 2 पायांवर माणूस चालतो का? बघा, आपण ज्या वेळेला पाऊल पुढे टाकतो त्यावेळेला मागचं पाऊल उचललेलं असतं का ते पण कार्य करत असतं? उचललेलं असतं. मग चालतो किती पायावर? एका. बरं एकाच पायानं चालता येतं का? घोडा आहे की नाही मोठा? थोडक्यात सांगू का, आपलं ह्या मार्गामध्ये थोडं असंच झालंय. दोन्हीही पाऊल एकदम नुसतं दोन्ही जमिनीवर ठेवून चालायचं म्हणलं तर चालता येईल का? तसंही नाही. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जर एकदा होत नसेल, बघा बरं, आपल्याला प्रपंच सुटत नाही का, सोडता येत नाही का, सोडायचाच नाही, याचा एकदा विचार करावा. बऱ्याच जणांना सोडण्याची इच्छा असते पण सुटत नाही म्हणे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, भय वाटे पर न सुटे हा संसार. आम्हाला माहित नाही का पुढे काय होणार आहे ते, पण सुटत नाही. संसाराची आसक्ती अशी निर्माण झाली की आता संसार सोडायला तयार. ते तुम्हाला ते कधी ऐकतात, मैं कमली को छोड़ रहा हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ रही है. माहिती आहे का गोष्ट तुम्हाला? नाही. काय झालं,
पूर्वीचा काळ होता, गावामध्ये खूप पाऊस पडला, समजा खूपच गाव आता सामान वाहू लागलं गावातलं, तर पुढच्या गावातले लोक नदीच्या काठावर यायचे म्हणे. कशासाठी? त्या गावातलं जर सामान वाहून आलं आपल्याला घेता यावं, असं ते वाहून जाणार आहे, मग आपल्याला घेता यावं, त्याच्यासाठी ते आधीच काठावर त्यांना बातमी यायची. ते सगळे म्हणजे ते पक्के त्याच्यातले सगळे पोहता वगैरे येणारे चांगले. एकदा पूर आला, एवढा पूर आला, त्या गावचं सगळं घरातलं सामान वाहून जाऊ लागलं. पुढच्या गावामध्ये हे काठावर येऊन बसले, एक 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 सामान. मग कोणाला स्वयंपाकघरातले डबे दिसले, मग एकाने उड्या मारल्या, पटपट पटपट पोहत गेला, डबे घेतले, वापस आला. कोणाला बरंच काही काही दिसलं, एक एक पदार्थ, ड्रेस दिसले कोणाला. एकाला असं घोंगडीसारखं काळं काहीतरी दिसलं. त्याने विचार केला, पाऊस चालू आहे, पावसाळा आहे, घोंगडी आपल्याकडे नाही, मग आपण काय करू, ते घोंगडी घ्यायला जाऊत. आता छान असं काळं काळं घोंगडीसारखं, तो त्याच्यामध्ये उडी मारतो, पोहत पोहत जातो. गेल्यानंतर त्या घोंगडीला धरतो. नेमकं योगायोगानं ते घोंगडी नसती, ते असतं अस्वल. अस्वलाचे केस वरचे सगळे घोंगडीसारखे, घोंगडी काळी तशीच. त्याला नंतर लक्षात येतं, ते धरल्यानंतर, अरे ही घोंगडी नाहीये, हे अस्वल आहे. मग होतं असं, आता त्या अस्वलाला असं वाटतं, मी बिचारा वाहत चाललोय, मला कोणीतरी वाचवायलाच आलंय काय की, म्हणून त्याने त्या अस्वलाने त्या माणसाला घट्ट धरलं. आता हा प्रयत्न करतोय, सोड बाबा, सोड बाबा. आता एवढा घाबरलेला अस्वल कसा सोडेल? तो वाहून जाऊ लागला माणूस. मग गावातले लोक दुसरे बघू लागले, अरे बाबा वाहत चाललायस. त्या हिंदीमध्ये ते घोंगड्याला कमली म्हणतात ना, त्याला सोडून ते. तो म्हणतो, बाबा मैं कमली को छोड़ने को तैयार हूं, लेकिन कमली मुझे नहीं छोड़ रही अभी. अस्वलानं मला पकडलंय, आता काय करू? तसं आता एवढा संसार केला, मी तयार आहे हो सोडायला, पण आता संसार सोडायला तयार नाही. मग असं असताना मग आता आपल्याला मुक्त व्हायचा अधिकारच नाही का? अधिकार आहे. मग कसं मुक्त होतो? पुन्हा गाडी आली श्रवणानी. पुन्हा त्यांनी काय सांगितलं बघा, आपल्याला प्रपंच पण करावा वाटतो, आपल्याला परमार्थ पण करावा वाटतो, म्हणून देवाने आपल्याला दोन गोष्टी दिल्यात. कुठल्या माहिती आहे? एक म्हणजे मन आणि एक म्हणजे शरीर. शास्त्रकारांनी सांगितलं, मन परमार्थाला देत राहा, शरीर प्रपंचाला देत राहा, तुम्हाला दोन्हीची प्राप्ती होईल. या दोन गोष्टींचा वापर कसा करावा हे कळलं पाहिजे. पण पुन्हा शौनक म्हणतायत, हे कळण्यासाठी पुन्हा श्रवणाची गरज आहे. तुम्हाला कळालं का? म्हणे मी वारंवार पुन्हा का विचारतो, अजून अवतार सांगा, अजून अवतार सांगा, अजून अवतार सांगा. म्हणे तुझ्या फारच इच्छा आहेत. ठीक आहे म्हणे, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण पुढे जाऊन सांगतो बरं, नुसत्या श्रवणाने सुद्धा उपयोग नाही. त्याच्यासाठी मनन पण केलंच पाहिजे. त्याच्यासाठी आपण चिंतन निधिध्यासन पण केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय, म्हणून बघा तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक, बुद्धीसी परिपाक कैसेने होय. श्रवण करताना विवेकाचा विचार मनामध्ये नसेल तर त्या श्रवणाचा उपयोग होणार नाही. म्हणून मनन, म्हणून कीर्तन. मग कीर्तन कसं? आम्ही भगवान शिवशंकरांच्या कथा ऐकत आहोत, मग त्या भगवान शिवशंकरांचं गुणकीर्तन करावं.
भगवान हा यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षडगुणांनी युक्त आहे असं त्याचं चिंतन करावं, कीर्तन करावं, किंवा त्याच्या रूपाचं कीर्तन करावं. कसे कसे आहेत, कर्पूर गौरम, करुणावतारम वगैरे वगैरे चिंतन करावं. नाम संकीर्तन करावं, लीला संकीर्तन करावं. आणि मग शेवटी मनन केल्यानंतर, म्हणून बघा गीतेमध्ये कित्येक ठिकाणी अर्जुनाला देवाने काय सांगितलं, मन्मना भव. कित्येक ठिकाणी सांगितलं. का बरं? तो ऐकतोयस, पण कसं ऐक, वारंवार सांगतात मय्येव मना आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. वारंवार सांगतात माऊली. 9वा अध्याय बघा, तू मन हे मीच करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माणसाचं कसं आहे, माणूस फक्त दुःखातच देवाचं स्मरण करतो. हे खरं आहे का खोटं आहे सांगा? दुःख आलं की माणूस मंदिरात जातो, देवासमोर हे करतो. नवस कधी करतात, काही जर होतच नसेल, देवा अमुक अमुक होऊ दे, बालाजीला जाऊन अमुक अमुक करतो. ते एक म्हण आहे बघा, इकडं आहे की नाही माहित नाही, अंगाला आला ताप. माहिती आहे का तुम्हाला? नाही. अंगाला आला ताप, तो काय म्हणतो माहितीये, देवा तू माझा बाप. आता मात्र मला ताप आलाय ना, तू माझा बाप. आणि अंगाचा गेला ताप, मग काय म्हणतो माहितीये, अंगाचा गेला ताप, मग मात्र म्हणतो मी देवाच्या बापाचा बाप. आहे की नाही? यांनी कबीरदासांनी सांगितलं की नाही, दुख में सुमिरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय को होय. माणसं सुखामध्ये आठवत नाहीत, दुःख आलं की मात्र. म्हणून श्रवण झाल्यानंतर मननाची आवश्यकता आहे. शौनकांना सुतांनी सांगायला सुरुवात केली, अजून अवतार ऐकायचे आहेत ना, ऐका. एक भगवान शिवशंकरांनी द्विजेश्वर म्हणून अवतार घेतलेला आहे, म्हणजे त्याची कथा सांगा. फार सुंदर कथा आहे बरं. भद्रायू आणि कीर्तिमालिनी पती पत्नी आहेत. भगवान शिवशंकरांचे भक्त आहेत. पण काय आहे की देवाला भक्ताचीच परीक्षा घ्यावी वाटते. पण कसं असतं, ज्याने फॉर्म भरलाय त्याचीच परीक्षा होते ना, का कोणाला नीटची परीक्षा देता येईल? नाही, आधी हॉल तिकीट नंबर पाहिजेच, तरच बसता येतं. हे जसं आहे ना, तसं आता तुम्ही फॉर्म भरलाय, आम्ही तुमचे भक्त आहेत म्हणलं, मग आली परीक्षा. आता मी परीक्षा घेणार. भगवंतांनी ठरव. हे दोघं मस्त वनामध्ये फिरू लागले म्हणे आनंदाने, आणि अचानक शिवपार्वती दोघही एका मुनींचं वेश धरतात, एक वाघ तयार करतात आणि त्या मुद्दाहून वाघाच्या माग माग फिरतात. फिरण्यासारखं बराच काळ पुढे गेल्यानंतर तो राजा आणि राणी दिसते. त्या वाघाला सांगितलेलं असतं, राजा समोर आला की माझ्या बायकोला खाऊन टाक. हे धावत धावत येतात. राजा राजा, अरे आमच्या मागं वाघ लागलाय, आमच्या मागं वाघ लागलाय, आमच्या मागं वाघ लागलाय. आहेत शंकर पार्वतीच, वाचव वाचव. राजा बघे बघेपर्यंत राजाच्या समोर तो वाघ पार्वतीला खाऊन टाकतो. मग शंकर म्हणजे तो दुसरा वेश धारण करणारा मुनी रडायला सुरुवात करतो. काय तू राजा, तुला कळतं का? अरे राजाचे कर्तव्य काय आहेत? क्षत्रिय म्हणून घेतो. क्षत्रिय कुणाला म्हणायचं? क्षत्रिय कोण? कालिदासांनी रघुवंशात सांगितलंय. दिलीप राजा सांगतो, तो
गाय असते ना दिलीप, त्या गायीची तिथे तशीच परीक्षा आहे राजाची. भगवान परीक्षा घेतात म्हणे, त्या गायीवर सिंह झडप टाकतो. राजा काय म्हणतो त्या सिंहाला, तू हिला सोडून टाक गायीला आणि त्याच्या जागी मला धर, तुला खायचंच आहे ना, मला खा. एकांत विध्वंसी मद्विदानाम पिंडेश्वनास्था, मला काही माझ्या देहाविषयी काही नाहीये, मला खाऊन टाक. त्यावेळेस तो सिंह म्हणतो, तुला काही कळतंय का? अरे तुझ्याकडे बघ, काय काय आहे तुझ्याकडे, नवम वयहा, एवढं चांगलं तारुण्य आहे, एवढी शक्ती आहे, राजा आहेस तू, राज्य आहे, आणि अल्पस्य हे तो हो, या एका गायीसाठी बहुहातुमिच्छम, एवढ्या सगळ्याचा त्याग करतोस का, राज्याचा वगैरे वगैरे. म्हणून विचार मूढ हा प्रतिभासे मेत्वम, मला तू थोडं विचाराने वेडाच वाटतोस. असं कोण कोणाला म्हणतं? तो सिंह दिलीप राजाला म्हणतो. तू काही काळजी करू नका, अरे तुझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे ना, या एका गायीसाठी तू 1 कोटी गायी देऊ शकतोस दुसऱ्या. पण ही गाय कुणाची असते? त्या वसिष्ठ मुनींची गाय असते, नंदिनी. म्हणे नाही नाही, मी देणार नाही. का? तिथं सांगितले त्यांनी, मी क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा धर्म काय? क्षतात किल त्रायत इत्युदग्रह, क्षत्रस्य शब्दो भुवनेषु रूढः. खरा क्षत्रिय कोणाला म्हणायचं? क्षतात त्रायते इति क्षत्रिय, जो संकटापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणा. मग असं असताना मी माझ्या समोर ऋषींची गाय मरू देईन आणि माझं शरीर वाचवेल का? हे जसं आहे ना, मुनी वेशामध्ये असलेले शंकर त्या राजाला म्हणतात, अरे बाबा तू स्वतःला एवढं सामर्थ्यवान समजतोस आणि तुझ्या समोर एक स्त्री मरत असेल. तर राजाने सांगितलं, तू सगळं घे माझ्याकडून, मी सगळं तुला देऊन टाकतो, काय काय राज्य असेल वगैरे अमुक तमुक. त्यांनी फार सुंदर सांगितलं. बरं, राजा कसा असावा? शंकर म्हणतायत, हे आजकाल खूप महत्वाचं आहे. बरं, समाज जे चालवतात, जे प्रवर्तक आहेत, त्यांनी कसं आचरण करावं? पहिला नियम आहे, आर्तानां शरणाप्तानां त्राणं कुर्वन्ति पार्थिवाः प्राणैरर्थैश्च धर्मज्ञास्तद्विना अमृतोपमाः. जर एखादा राजा आपलं रक्षण करून दुसऱ्यांना त्रास देत असेल तर शास्त्रकारांनी सांगितले त्यांनी विष प्यायला हरकत नाही. हे मी सांगत नाही, शब्द आहेत. वरम विषाननम, विष आणणं म्हणजे विष खाणं चांगलं, जर त्याला रक्षण करणं होत नसेल तर. आणि जर रक्षण करणं होत नसेल तर एक तर त्याच्यात पडूच नये, आणि पडलं तर रक्षण केल्याशिवाय राहू नये. राजाचे नियम आहेत, तुला तसं वागावंच लागेल. राजाने सांगितलं, मी म्हणालो ना, माझ्यासमोर वाघाने खाल्लंय ना तुझ्या बायकोला, तुला जे लागेल ते मी देतो, पण चिडू नकोस, माझं सगळं राज्य घेऊन टाक. मग तर झालं का? शंकरांनी सांगितलं, राज्य घेऊन काय उपयोग आहे? मला सांगा, आंधळ्या व्यक्तीला आरशाचा काय उपयोग आहे? गोटी आंबे असतात, गोटी आंबा माहिती आहे तुम्हाला? आहे काही उपयोग? काही बघते हापूस असतात, काही काहीच उपयोग नाही. मी राज्य घेऊन काय करू? किम आदर्शेन च अंधस्य, आंधळ्याला काय करत आहे त्या आरशाची? मला नको. मग तुम्हाला काय पाहिजे? एक काम कर म्हणे, खूप वाटलं तर तुझी बायको देऊन टाक मला. त्यांनी विचार केला राजाने. हो, आजपर्यंत कुठं ऐकलंय का म्हणे तुम्ही की राजा काही देतो म्हणून काही मागता का? असं कुठं बायकोला मागायचं असतं? मी साधू आहे, मुनी आहे, देता का देऊ शाप? काय करावं काय करावं काय करावं प्रश्न पडला. शेवटी राजाने सांगितलं, मी बायको देतो आणि तत्क्षणी मी माझा प्राण देऊन टाकतो, मी बघू शकत नाही असं. ते तू काही कर म्हणे, मला माहित नाही. बायकोचं दान दिलं, चिता पेटवली, त्याच्यावर गेला बसला आणि मरण्यासाठी तयार झाला की भगवान शिवशंकरांनी खरं रूप धरलं.
खरं रूप धारण केलं. आणि मग त्याला सांगितलं की तुमच्या दोघांची मी परीक्षा घेत होतो आणि आजपासून मी ब्राह्मणाचा अवतार घेतला ना त्या ह्याच्यामध्ये मुनीचा, म्हणून मी द्विजेश्वर नावाने प्रसिद्ध होईल. बर. त्याच्यानंतर एक यतीश्वर नावाचा अवतार आहे. यतीश्वर हा का घेतला? हा आहुक आणि आहुका हे दोघं भिल्ल भिल्लिणी होत्या. आनंदाने राहायचे, संसार वगैरे चांगला चालू होता. एका पर्वतावर अर्बुदाचल नावाचं पर्वत आहे, तिथं हे सगळे राहायचे. दोघही शिवभक्त होते. एके दिवशी भगवान शिवशंकर एका संन्यासाचा वेश घेऊन त्यांच्या घरी रात्री आले. महादेवाने ते संन्यासाने सांगितलं, मला भूक लागली, काहीतरी खायला द्या. आता नियम असा आहे, अतिथी जर घरी आला तर त्याला काहीतरी द्यावं, त्याला विनमुख पाठवू नये, असं वर्णन आहे बरं. स्मृती ग्रंथांमध्ये स्पष्ट लिहिलंय, जर अतिथी घरी आला, तुम्हाला जर मागितलं, तुम्ही जर नाही देणार म्हणून म्हणालात, ठीक आहे काय द्यायचंय ते तेवढंच, पण नाही देणार जर म्हणालात तर काय होतं त्याचं त्यांनी फल सांगितलंय. गच्छन्ति विमुखास्तस्य पितृभिः सह देवताः. त्याच्या घरातील सगळ्या देवता निघून जातात म्हणे, त्याच्यासोबतच, बरं, त्या अतिथीच्या सोबत. म्हणून असं नियम आहे, न पृच्छेत चरणम गोत्रम. मागायला आल्यानंतर त्याला विचारून, तुझं गोत्र काय सांग, तुझी पत्रिका दाखव बरं, कुठल्या चरण आहे सांग. त्यावेळेस ते करत बसू नये. मागायला आलाय ना, कधी काय श्रेष्ठ आहे ते बघितलं पाहिजे. नाही शास्त्रकारांनी सांगितले बघून दान द्यावं. मी एक प्रश्न विचारतो, अन्नदान श्रेष्ठ का विद्यादान श्रेष्ठ? अन्नदान. तुमचं काय म्हणणं आहे? विद्यादान. विद्यादान. शास्त्रकारांनी सांगितलंय विद्यादान श्रेष्ठ. का बरं? अन्नदानम महदानम. अन्नदान श्रेष्ठच आहे. विद्यादानम ततः परम. विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. का बरं? त्याचा नियम त्यांनी का, त्याचं कारण सांगितलं. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. अन्न खाल्लं किती वेळ तृप्त आहे? परत रात्री आहेच आहे भूक, परत पुढच्या दिवशी आहेच आहे. किती पोटभर जेवा. नवऱ्याने किती, म्हणजे बायकोने एवढा भारी हे केला स्वयंपाक, गुलाबजामुन एवढे भारी केले, खाल्ले खाल्ले खाल्ले, एवढे खाल्ले, आता एक काही खाऊ शकत नाही. आता नाव काढू नको बरं त्याचं, आता नाव काढू नको. बायकोला माहीत असतंय संध्याकाळ झाली की पुन्हा मागणार आहेत, ती तशीच फ्रीजमध्ये ठेवून देते. संध्याकाळी विचारलं, अहो थोडे गुलाबजामुन आहेत शिल्लक, पाहिजेत का? सकाळी म्हणत होता त्याचं नाव काढू नको, आणि आता खायला बसल्यावर नावाला सुद्धा एक ठेवत नाही. हे मी का सांगतो? अन्नेन क्षणिका तृप्ती पण यावत जीवंतु विद्यया. विद्येने त्याला जीवन पार, त्याचं मरेपर्यंत ती कामाला येणार आहे ना. मग आता काय श्रेष्ठ? विद्यादान. बरोबर. आता नियम आता नाव बदलणार नाहीत, सगळ्यात श्रेष्ठ विद्यादान. आता एक प्रश्न आहे माझा. गुरुजी एकाला शिकवायला बसले, त्यांनी सांगितलं, गुरुजी आता जर मी 2 घास खाल्लं नाही तर मी मरतो. तिथं जर गुरुजी म्हणू लागले, अन्नदानम महदानम विद्यादानं ततः परम. अरे बाबा तुला माहित आहे का, या अन्नाने काही होत नसतं रे बाबा, विद्यादान श्रेष्ठ आहे. तू विद्या बस, पाठालाच बस, चालू राहू दे अभ्यास. आता काय श्रेष्ठ?
हे असे तुम्ही उत्तर बदलता लगेच. हा ह्याचं उत्तरच एक आहे बाबा, काळ परिस्थिती काय ते बघा. मग त्याचं गोत्र हे ते बघायला सांगितलंय, पण कधी अतिथी आल्यावर त्याला विचारत बसून आहे तुझं गोत्र काय, त्याला देऊन टाकाव. महादेवांनी सांगितलं मी अतिथी आहे, आणि अतिथी शब्दाचाच अर्थ काय, न विद्यते तिथीही, ज्याला येण्यासाठी तिथी लागत नाही, म्हणजे वेळ काळ विचारून येत नाही तो. तिथी तिथी नाही त्याला अतिथी म्हणतात. मी अतिथी आहे, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. ठीक आहे बाबा, जे काही घरी होतं ते देऊन टाकलं. म्हणे रात्र झाली, मला मुक्काम करायचा इथंच. नवऱ्यांनी सांगितलं करायला काही हरकत नाही, पण आम्ही दोघं घरात राहतो, तर घरात दोघंच झोपणे एवढी जागा आहे. मग बायकोला विचारलं कसं करायचं ग, ह्यांना मुक्काम करू देऊत का जावं म्हणत पुढे. तिने फार सुंदर उत्तर दिलं बरं. स्वामीन देहि यते स्थानम विमुखम कुरु मातिथिम गृहधर्मम विचार्यत्वम अन्यथा धर्म संशयः स्थीयतान्ते गृहाभ्यन्तः सुखेन यतिना सह अहम बुद्ध बहिस्थितीम कुर्यात अधुनापि बृहन्ति. तिने काय सांगितलं, पतींना सांगते नाही दोघांची जागा आहे ना, एक काम करूत, तुम्ही आणि अतिथी ते संन्यासी आहेत ना, तुम्ही आत झोपा, मी घराच्या बाहेर झोपते. भिल्लीण आहे, पण विवेक कसा आहे बघा. आपण असतो तर तुम्हाला कळत नाही का हो, एवढंच घर दिसतंय, कुठं झोपणार आहेत तुम्ही. एक काम करा बघा, असं थोडं समोर गेलात ना, डावीकडे एक हॉटेल लागतं, लॉज लागतं, तिथं खोली बुक करा, जा. पत्ता सहित आपण सांगणार. ओला उबेर बुक करून देऊ का सांगा, मला माहित आहे मॅप कसा टाकायचा ते. पण तिने सांगितलं मी घराच्या बाहेर झोपते, यांना आज झोपू द्या. त्यावेळेस पतीने विचार केला, असं बरं दिसतं का की पत्नी बाहेर, मी मात्र आत. तिने सांगितलं तू काही काळजी करू नकोस, मी झोपतो बाहेर, तुझा आरामात झोप. योगायोग असा झाला, हे बाहेर झोपायला वनामध्ये रात्री हिंस्त्र पशुपक्षी येऊ शकतात. रात्री एक वाघ आला आणि ह्याला खाऊन टाकलं. याला खाल्ल्यानंतर मग मात्र त्याची पत्नी त्यावेळेस मात्र अतिशय दुःख करू लागते, आणि मग त्या भिक्षू रूपामध्ये असलेल्या, त्या संन्यासी रूपामध्ये असलेल्या त्या साधूला म्हणते तुमच्यामुळं माझा पती मेला, तुम्ही जर मुक्काम केला नसता तर माझा पती गेला नसता. मी पण चालले. आणि ती प्राणाचा त्याग करताना पुन्हा भगवान शिवशंकर आपलं खरं रूप दाखवतात, आणि ते सांगतात की यती रूपाने, संन्यास रूपाने मी इथं आलो होतो, म्हणून आजपासून तुमच्यासाठी मी या ठिकाणी यतीश्वर रूपाने राहील. कळालं का म्हणे यतीश्वर? हो कळालं. एवढंच कशाला, शंकरांनी वर दिला की पुढे तुम्ही वीरसेनाचे पुत्र, तो भिल्ल होता ना, तो म्हणे नल झाला, आणि ती जी भिल्लीण होती ती भीमराजाची कन्या दमयंती झाली. म्हणजे नल आणि दमयंती हे मागच्या जन्मी कोण होते, तर ही कथा आहे. हे सगळं एकात एक मिसळलेलं आहे. त्याच्यानंतर एक अवतार आहे कृष्ण दर्शन नावाचा. ह्याची काय कथा आहे? आपल्या सर्वांना नभग माहिती आहे, नाभाग भागवतात कथा आहे त्याची. नभगाचा मुलगा नाभाग, त्या नाभागाला काही भाऊ पण होते. नाभागाला त्याच्या वडिलांनी शिकायला पाठवलं पाठशाळेत. बरेच दिवस झाले, तर 12-13 वर्ष झाले. इकडे हे पण घरी त्याचे भाऊ मोठे झाले.
भावांनी ना भाऊ म्हणजे तो नाभाग घरी येण्याच्या आधी वाटण्या करून टाकल्या संपत्तीच्या. आणि थोड्या वेळानंतर आता बरेच काळ झाला तो नाभाग आला. त्यांनी सांगितलं अरे आम्ही वाटण्या केल्यात म्हणे सगळ्या. नाभागाने सांगितलं ठीक आहे, काय काय वाटण्या, माझ्या वाट्याला काय आलंय म्हणे. सध्या तर आम्ही सगळ्या वाटण्या झालेल्या आहेत, तुझ्या वाट्याला आता जे म्हातारे वडील आहेत ना ते तुला देऊन टाकलोत आम्ही, हे वडील तुझेच. हा एवढा साधा होता म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही. वडिलांकडे गेला, बाबा असं असं झालंय आणि मला तुम्हालाच दिलेलं आहे, बाकी त्यांनी संपत्ती घेऊन टाकली. वडिलांनी सांगितलं ठीक आहे, पोरं फार हुशार आहेत म्हणे, तू बिचारा साधा आहेस, पण तुला सुद्धा धनसंपत्ती लागेल ना, तुला सुद्धा पुढे व्यवहार करायचा आहे, तुला लागेल पैसा, मग कसा काढणार आता, तुला तर या भावांनी काहीच दिलं नाही. एक काम कर, इथं ना जवळच एक यज्ञ चालू आहे, तू तिथं जा. तिथले काही ऋषी आहेत, काही असे मंत्र आहेत विश्वदेवासंबंधी, त्यांना यज्ञ समाप्तीच्या दिवशी ते मंत्र आठवत नाहीत, म्हणून त्यांचा यज्ञ पूर्ण होत नाही. तू तिथं जा आणि त्यांना ते मंत्र सांग, यज्ञ पूर्ण कर. तू त्यांचा यज्ञ पूर्ण केल्यामुळे तुला ते काहीतरी देतील, जा. तो तिथं गेला. त्यांचे दरवेळेस सारखं मंत्र विसरले. यांनी ते सगळं मंत्र सांगितले, यज्ञ पूर्ण करून दिला, पूर्णाहुती झाली. मग आता झालं, निघू का मी? नाही नाही, थांबा थांबा, असं कसं, तुम्ही आलात यज्ञ पूर्ण केला, काहीतरी दक्षिणा देतो, थांबा. यज्ञामध्ये जे जे अवशिष्ट होतं ते सगळं त्याला देऊन टाकलं, घेऊन जा म्हणे. हा घेऊन येत असताना भगवंतांनी शंकरांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. हा किती एकनिष्ठ आहे ते बघण्यासाठी एका काळा कुट्ट पुरुष म्हणून समोर तिथं आले. थांब, कुठं चाललायस? घरी. हे कुठं घेऊन जातोयस? म्हणे घरी, याच्यावर माझा अधिकार आहे. म्हणे कसं काय? काय तुमचं नाव? माझं नाव रुद्र आहे. अजिबात नाही म्हणे, माझ्या बाबांनी मला सांगितलंय तिथं जा, यज्ञ पूर्ण कर, ते तुला काहीतरी देतील. मी घेऊन आलोय, मी माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने घेऊन आलो, तुम्हाला देत नाही म्हणे मी. महादेव म्हणाले वाटलं तर इथंच सामान ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, मी काय घेऊन जात नाही. एकदा वडिलांना विचारून ये हे सामान कोणाचं आहे. तो परत घरी आला, विचारलं, बाबा मी येत होतो सामान घेऊन, ते रुद्र म्हणून कोणीतरी वाटेत भेटले, त्यांना हे सामान त्यांचं आहे असं म्हणतात, द्यायचं का? त्या वडिलांनी सांगितलं बरोबर आहे म्हणे, यज्ञामध्ये उरलेला भाग रुद्राचा असतो, देऊन टाक म्हणे. परत येतो आणि सांगतो बरोबर आहे, तुम्ही म्हणलात ते घेऊन टाका. आणि मग एखादा असता तर नाही नाही, मी आता बाबा थोडीच तिथं येणार होते, काय सांगतोय. एखादा असतं तर म्हणलात नाही बरोबर आहे, माझ्या बाबांनी सांगितले, तुमचं अजिबात नाही, माझंच आहे. पण यांनी तिथं सुद्धा खरं सांगितलं. आणि मग भगवान शिवशंकरांनी सांगितलं, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी अमुक अमुक हे कार्य केलं. आता या ठिकाणी हे जे दर्शन दिसलं ना, कृष्ण दर्शन, काळ्या रूपात आलोय ना, आजपासून मी तुझ्यासाठी इथे राहील. म्हणे बर, अजून किती अवतार आहेत हो? शौनकांनी विचारलं. 7.5 तर झालेत, अजून 1-2 तरी आहेत म्हणले, त्याच्याशिवाय शतरुद्र संहिता संपेल कशी? असं आहे. असं वर्णन आहे. तुम्हाला उपमन्यूची कथा माहिती आहे का? उपमन्यू लहानपणी मामाकडे राहायचा, त्याला खरं दूध प्यायला मिळायचं, चांगलं पौष्टिक गाईचं. आणि सुट्ट्यातून घरी आला आईकडे, आईला मागितलं, आई दूध दे, मला प्यायचंय. आता ही बिचारी गरीब, मामा श्रीमंत होता, त्यांना चांगलं दूध मिळायचं. आता दूधही महाग झाले,
आईने काय विचार केला, दिलं नाही तर बिचारा रडेल. एक काम करूत, सातूचं पीठ ते काहीतरी कालवून वगैरे काय काय मिसळायचं असेल ते, आता मला माहित नाही दुधात काय काय मिसळतात ते, दूध वाटावं म्हणून दुधात काय काय मिसळतात. हा एक नवीन मुद्दा आहे, त्याच्यामध्ये पडायचं नाही. वस्तुतः आपण जे पितो ते दूध आहे की नाही इथून सुरुवात आहे. परवा तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये, इकडं घडलंय की नाही माहित नाही, आमच्याकडे परवा कितीतरी लिटर ते भेसळ दूध निघालं. निरम्याचा ते पावडर काय काय टाकलेलं, साय येण्यासाठी काहीतरी टाकतात म्हणे. तुम्हाला माहित आहे का कसं करतात दूध? नाही ना, म्हणून तर फसतोत आपण. सगळी भेसळ अक्षरशः, म्हणजे आपण पौष्टिक आहे म्हणून दूध प्यायचं, नंतर असं कळालं की आजार झालाय दुधानेच. अशी परिस्थिती आहे. पण उपमन्यूची जी आई होती ना, ती तसं काही करायची नाही बरं. पैसे कमवायचे नव्हते तिला काही. तिने काय केलं, तर माझ्याकडे नाहीच मी ह्याला काय देऊ, मग काहीतरी दुधामध्ये सातूचं पीठ काहीतरी करून ते दुधासारखं तयार करून दिलं. त्याने ते पिलं. त्याने सांगितलं, आई खोटं बोलू नको म्हणे. काय झालं, हे काय आहे म्हणे, दूध आहे. मला माहिती आहे मी मामाकडे दूध पिऊन आलेलो आहे, त्याची चव वेगळी ह्याची चव वेगळी. खोटं बोलतेस, खरं सांग काय. मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, बाळा खरं सांगू का म्हणे. काय? दुधासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, तुला सातूचंच पीठ घ्यावं लागेल. देऊ शकत नाहीस तू म्हणे. नाही. ठीक आहे, मला जे जे पाहिजे ते ते देणार असं कोणी एखादा माणूस आहे का ते सांग. जसं त्या ध्रुवाच्या आईने ध्रुवाला सांगितलं ना, वनात जा काहीतरी भेटेल, मांडीवर बसायचं असेल तर, तसंच तुला दूध पाहिजे ना. मी असं ऐकलंय, शंकरांची उपासना केली तर शंकर लवकर प्रसन्न होतात, इच्छिले ते देतात. गेले वनात, तप करायला सुरुवात केलं. भगवंत प्रसन्न झाले. काय पाहिजे? मला दूध पाहिजे म्हणे. महादेवांनी त्याचा तो निरागस भाव बघितला. अरे दुधाचा सागर देतो म्हणे तुला. संतांनी वर्णन केलंय, उपमन्यूला दुधाचा सागर देऊन टाकला. प्रसन्न झाले त्याच्यावर. म्हणे भगवान शिवशंकरांचे असे खूप भक्त असतील म्हणे. हो खूप आहेत बरं म्हणे. हो का? मी असं ऐकलंय की साक्षात शंकर आणि अर्जुन यांचं युद्ध झालंय. सूतांनी सांगितलं, बरोबर ऐकलंस म्हणे. अशी काय घटना घडली की अर्जुनाला शंकरासोबत युद्ध करावं लागलं? सूतांनी सांगितलं, भगवान शिवशंकरांनी एक किरातेश्वर म्हणून अवतार घेतलेला आहे. तुम्ही भारवींनी रचलेलं किरातार्जुनीयम नावाचं काव्य आहे. ते काव्य एकदा ऐका. पहिला सर्ग श्रियः करुणामध्ये वस्य पालनीम, म्हणजे हे सगळे पांडव वनामध्ये गेल्यानंतर तिथून ते राज्य कसं वगैरे मिळवतात ते सगळं त्यांचं वर्णन आहे. किरातार्जुनीयम झालं असं. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. युद्ध कोणाकोणामध्ये झालं? कौरव आणि पांडव. वनामध्ये द्यूतामध्ये कोण हारलं? पांडव हारले. त्यांना कुठं जावं लागलं? वनामध्ये जावं लागलं. द्रौपदी सहित सगळे गेले. वनामध्ये राहत असताना एके दिवशी युधिष्ठिराने आपल्या सेवकाला दुर्योधन राज्य कसं चालवतं एकदा बघून ये म्हणून पाठवलेलं आहे.
अक्षरशः तुम्ही जर ते सर्ग वाचला पहिला, असं वाटायचं तो असं राज्य करायचा दुर्योधन की राजा असावा तर असा. का? लोकांचा विश्वास त्याला घ्यायचा होता. आता जोपर्यंत पांडव नाहीत ना तोपर्यंत. खूप मोठं वर्णन आहे तो कसा वागायचा. त्यांनी सांगितलं. तो सेवक बघून येतो, म्हणे युधिष्ठिर तुम्हाला खरं सांगू का? म्हणे सांग. भयानक राज्य चालवते म्हणे दुर्योधन. मला नाही वाटत आता तुम्ही गेल्यावर, तुम्ही जर इलेक्शनला थांबला तर तुम्हाला वोट पडेल. का बरं? अहो फारच चांगलं राज्य करतोय. हो का? बरं. द्रौपदीने हे ऐकलं की तिचं असा संताप आला तिला. ती एकाला शिवाय द्यायला सुरुवात केली. युधिष्ठिराला एवढं रागानं बोलते, ते सगळं तुमच्यामुळं झालंय. फार द्यूत खेळा वाटतो ना तुम्हाला, तुम्हाला कळत नाही. अहो जो राजसिंहासनावर झोपणार, ह्याच्यावर भारी भारीच्या शय्येवर झोपणारा नकुल सहदेव वनामध्ये पडतायत म्हणलं. कुठेही एका ठिकाणी. वनांत शय्या कठिनी कृता कृते कचाच तो विश्व गिवा गजव गजव. यांना बघून तुला राग येत नाही थोडा सुद्धा? तुम्हाला काही वाटत नाही? मोठ्या मोठ्या मंगलवाद्यांनी तुम्ही जागे होणारे वनामधल्या कोल्हिणीच्या वगैरे आवाजाने उठता. काही वाटत नाही तुम्हाला? विचार करा थोडा. तुम्ही धर्म धर्म करत बसलात. तो दुर्योधन बघा किती आरामात राहतोय. युधिष्ठिराने सांगितलं द्रौपदी तुझं थोडं चुकतंय म्हणे. म्हणे काय चुकतंय? तुला असं वाटतंय का तो अधर्माने वागतो त्याला सुख मिळतं, आपण धर्माने वागतो आपल्याला दुःख मिळतं, असं वाटतंय का? इथं थोडं चुकतेस तू. तसं नाहीये म्हणे. मग धर्माचं फळ हे भोग नाहीये, धर्माचं फळ हे आनंद आहे. आपण धर्माने वागतो, आपण वनात सुखी आहोत. तो दुर्योधन राज्यामध्ये आहे, पलंगावर झोपलाय, पण पुन्हा आपलं कसं वाटोळं करायचं ह्याच्यासाठी दुःखीच आहे. भोग मिळणं म्हणजे माणसं सुखी असं नाही. लोकांकडे काही काही लोक असे आहेत, घरात पैसा मावना पण तोंड बघितलं तर 12 महिने तोंडावर 12 वाजलेत. का हो? खायला प्यायला नाही का? अहो 8-8 पिढ्या आहेत, तेवढं पुरल तेवढं खायला आहे. मग हेच आहे, तोच रोग आहे, हेच आहे, तेच अमुक अमुक तमुक. हे काय आहे? धर्माने जो वागतो त्याला भोग मिळतीलच असं नाही, पण आनंद मिळतोच. द्रौपदीला समजून सांगितलं. काही काळानंतर तिथं व्यास आले त्यांना भेटायला. व्यासांनी सांगितलं एक काम करा, तप करा, तुम्हाला लवकर विजय प्राप्त करता येईल दुर्योधनावर. कुणाला पाठवायचं? म्हणे अर्जुना तू तप करण्यामुळे थोडं जास्त तुला सवय आहे, तू जा. कुठं जाऊ? म्हणे इंद्राकडे जा, इंद्र तुला एक मंत्र देतील. तिथून ते गेले इंद्राकडे. इंद्राने मंत्र दिला, त्या मंत्राचा जप करून बराच काळ झाला, आता महादेव त्याच्यावर प्रसन्न होणार. पण म्हणे त्याच्या आधी परीक्षा घेऊत. परीक्षा घ्यायची ठरवली. कसं घ्यायचे? एक किराताचा वेश धारण केला, एक डुक्कर सोडलं, ते धावत धावत अर्जुनाकडे येऊ लागलं. अर्जुनाने ओळखलं. अर्जुन इथं फार सुंदर बोलतो बरं. माणसाच्या चेहऱ्यावरून तो कसा वागणार आहे हे ओळखावं. सांगू का? चेहरे ओळखून कसं त्याचा स्वभाव काढता येतो, त्याचं शास्त्र दिलंय यांनी. पहिल्यांदा सांगितलं यस्मिन् दृष्टे प्रसीदस्त्वं मनस्सहि कृतध्वं यस्मिन् दृष्टे तदेव स्याद आकुलं शत्रुरेव सः. ऐक म्हणे. अर्जुन विचार करतोय, ज्या अर्थी कसं आहे, ज्याला बघितल्यानंतर मन प्रसन्न होईल असं समजा तो आपलं हित करणार आहे. ज्याला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये व्याकुळता निर्माण होईल असं समजा हा आपला शत्रूच आहे.
कसं ओळखावं त्याचे काही नियम दिलेत बरं. आकारेण तथा गत्या चेष्टया भाषितैरपि नेत्र वक्त्र विकाराभ्याम ज्ञायतेंतर्हितं मनः. त्याचा शरीराचा आकार, त्याचं बोलणं, त्याचं चालणं ह्याच्यावरून ओळखता येतं म्हणे. 4 प्रकारचे डोळे सांगितलेत. फार हे कसं आहे, हे पुढे जायला पाहिजे पण जावं वाटत नाही, असे काही विषय आहेत. 4 प्रकारचे डोळे कसे? उज्ज्वल, सरस, थोडे वाकडे आणि लाल. त्यांनी सांगितलं उज्ज्वलम सरसंचैव वक्त्रम आरक्तकं तथा नेत्रं चतुर्विधम प्रोक्तम. मग त्याचे भाव वेगवेगळे. म्हणजे काय भाव, कसे ओळखायचे? म्हणले चांगले डोळे असे तेजस्वी असतील, हा मित्र आहे. पुत्राला बघितल्यानंतर सरस डोळे होतात म्हणे, करुणायुक्त. आणि शत्रूला बघितल्यानंतर कसे होतात डोळे, हो ना? ज्या अर्थी याची गती बघितली या डुकराची, मला वाटत नाही हा चांगला असेल. बाण सोडणार, तिकडून शंकरांनी किरात वेशात बाण मारला, इकडून यांनी मारला. दोघांची एक भेट झाली. किराताने सांगितलं मी मारले, अर्जुनाने सांगितलं मी मारले. माझ्यासोबत भांडतोस? म्हणे हो भांडतो. तुला माहिती आहे का मी कोण आहे? अरे तू किरात आहेस. मी कोण आहे माहिती आहे का? पांडवातला आहे मी. मला अर्जुन म्हणतात. द्रोणाचार्यांकडून मी शस्त्रविद्या घेतलेली आहे. युद्ध कर मग माझ्यासोबत, तुला सांगतो मी कोण आहे. दोघांचं घनघोर असं युद्ध झालं. आणि मग म्हणतात की बराच काळ झाला अर्जुनाने विचार केला, माझ्यासमोर इतका वेळ टिकणारं कोणी नाहीये. ज्या अर्थी इतका वेळ टिकलेत सामान्य नाहीत. मग कोण आहेत सांगा, स्तुती इत्यादी केली. मग शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं बाबा तुझ्यासाठी तुझ्या तपावरच मी प्रसन्न आहे, पण तुझी परीक्षा घेण्यासाठी ही कृती केली. आजपासून किराताचा अवतार घेतलाय ना मी, म्हणून मी किरातेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल. आपल्या सूतांना, शौनकांना खूप आनंद झाला. शौनकांनी प्रश्न केला, आचार्य कृपा करा, माझी एक इच्छा आहे, 12 ज्योतिर्लिंग कसे? बरं 12च ज्योतिर्लिंग आहेत का अजून काही लिंग आहेत हो? सूतांनी सांगितलं काय सांगावं, लिंग सुद्धा करोडो आहेत. म्हणे हो हो. काही उपलिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगाचे 12 उपलिंग पण सांगितलेले आहेत. बर, एक आत्रीश्वर नावाचं लिंग आहे. आत्रीश्वर, त्याची काय कथा आहे? झालं असं, आत्री ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कामद नावाचं वन आहे. त्या वनामध्ये आत्री आणि अनसुया राहायचे. त्यांनी त्या वनामध्ये अनेक प्रकारे तप केलं, पण वनामध्ये पाऊसच कधी पडायचा नाही. पाऊसच पडायचा नाही. काय करावं काय करावं काय करावं. त्या तपासाठी, पाऊस पडावा म्हणून तप करण्यासाठी त्यांनी पुन्हा जप करायला सुरुवात केला. 50 वर्ष तप केलं आणि तप नंतर डोळे उघडले. हे विसरूनच गेले की पाऊस नाहीये आपल्याकडे. बरं, पत्नी मात्र नित्य सेवा करायची. बरं, नित्य महादेवाची काय पूजा असेल ते करायची, दररोज ह्यांचं काय असेल, पण ह्यांना माहीतच नाही पाणी नाहीये. तप झाल्या झाल्या पत्नीला सांगितलं मला प्यायला पाणी दे. विसरूनच गेले ना. शिने सांगितलं ठीक आहे देतो. पाणी हुडकण्यासाठी गेली. तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी गंगा प्रसन्न झाली. त्या ठिकाणी गंगा माता आल्या आणि सांगितलं तुला पाणी पाहिजे ना, घेऊन दे, जा पतीला देऊन दे. घ्या. त्यांनी पिलं, पण पिल्यानंतर आठवलं वनामध्ये तर पाणी नाहीये, म्हणून मी तप करतोय, तू पाणी कुठून आणलंस सांग. अनसुयाने एक विचार केला, मी जर खरं सांगितलं तर मी माझ्या पतीपेक्षा श्रेष्ठ होईल असं त्यांना वाटेल,
म्हणजे कसं, तुम्ही अजून तपच करताय पाण्यासाठी, मला पतिव्रतेच्या धर्मामुळे गंगा इकडे प्रसन्न नाही झाली, म्हणजे मी तुमच्या पुढे गेले. अनसूयेने सांगितलं, तुम्हाला काय मिळाले, प्या प्या तुम्ही पाणी. नाही नाही, कुठून आणलं? मग तिने असे सांगितलं, तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर गंगा प्रसन्न झाली, वाटलं तर या बघायला. मग ते बघण्यासाठी आले. त्याच ठिकाणी असं म्हणतात की त्या दोघांच्या तपावर प्रसन्न होऊन महादेव पण आले आणि महादेवांनी सांगितलं, आजपासून याच ठिकाणी तुझ्या नावाने, आत्रेश्वर नावाने मी इथं राहील. आत्रेश्वर नावाने ते लिंग प्रसिद्ध होईल. म्हणे बर. सौराष्ट्रे सोमनाथंच, सोमनाथ लिंग कसं झालं मी तुम्हाला परवा थोडक्यात सांगितलं होतं. चंद्र 27 त्याच्या पत्न्या, तो जास्त काळ रोहिणीसोबत राहायचा. दक्षाने शाप दिला, तू रोगयुक्त होशील, शाप देऊन टाकला. मग त्यांनी सांगितलं, असं नका हो, शाप देऊ नका, मी ऐकतो तुमचं. नाही म्हणे, आता तुला क्षयरोग होईल. मग शेवटी सगळ्या देवतांनी सांगितलं चंद्राला, तुम्ही प्रभास क्षेत्रावर जा, 6 महिने तप करा, भगवान शिवशंकर प्रसन्न होतील. असं वर्णन आहे. मृत्युंजय मंत्राचा 10 करोड जप करावा लागला त्याला, चंद्राला. आणि मग चंद्र ते भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. सांगितलं, आजपासून मी तुझ्या नावाने प्रसन्न होईल, प्रकट इथे राहील. चंद्राला सोम म्हणतात की नाही, म्हणून आजपासून सोमेश्वर लिंग स्थापना होईल. पुढे काय, सौराष्ट्रे सोमनाथंच मल्लिका अर्जुनम आहे की नाही. आता मल्लिका आणि अर्जुन, त्याची पण मी कथा थोडक्यात सांगितली होती. कार्तिकेय चिडले होते, दादाचं लग्न आधी का, हो की नाही. मग ते भेटण्यासाठी एकदा मल्लिका एकदा अर्जुन, त्याच त्या ठिकाणी नाव पडलं. पुढे काय आहे, उज्जैन्याम, हे महाकाल कसं प्रकट झालं सांगा. त्याच्यामध्ये 2-3 कथा आहेत. एक कथा सांगतो, पुढे जाऊ. चंद्रसेन नावाचा राजा आहे, महादेवाचा भक्त आहे. त्याच्याकडे एक मणिभद्र म्हणून मित्र आहे त्याचा, त्याने त्या चंद्रसेनाला चिंतामणी दिलेला होता. चिंतामणी म्हणजे सगळ्याचं सोनं करणारा. परीस तर फक्त लोखंडाचं सोनं करतो, चिंतामणी ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करतो. अनेक राजांचा डोळा त्या मण्यावर होता, आम्हाला तो मणी पाहिजे, मणी पाहिजे, मणी पाहिजे. बरेच वेळेस आक्रमण पण केली, पण राजा भक्त होता, त्याला काही झालं नाही. एकदा असं झालं, एक स्त्री होती, त्याच्यासोबत एक 5 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे श्रीकर. तो जो मुलगा होता 5 वर्षाचा, त्याची आई, कुठं काही काम मिळतंय का बघा आपल्याला, काही काम, राजाकडे जावं, काही काम देता का बघूत. राजाकडे गेली. नेमका तो चंद्रसन महादेवाच्या लिंगाची पूजा करत होता. हे त्या बारक्या मुलाने बघितलं. त्याच्या मनामध्ये पक्क बसलं, मला सुद्धा आता भगवान शिवशंकरांची तशी पूजा करायची, मी सुद्धा लिंग मांडणार, तयार करणार, मी सुद्धा पूजा करणार. त्याच्या आईने सांगितलं, त्या भानगडीत पडू नको, तू लहान आहेस. नाही 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 नाही, मला पूजा करायची, मला पूजा करायची. झालं असं, आई म्हणे तुला काय करायचं ते कर बाबा. एके दिवशी खेळू लागला. मग तो काय करायचा, असं लिंग म्हणून एखादा दगड घ्यायचा, मग आता त्याच्यावर फुलं व्हायची. त्या राजाचं बघितलं होतं, तो फुलं वाहायचा, पाणी व्हायचा, अत्तर लावायचं वगैरे वगैरे. आता आपल्याकडे तर फुलं नाहीत. एक काम करू, बाजूचीच वाळू घ्यायचा आणि फुलं म्हणून, महादेवा तुला हे फुलं, वाळू घेऊन ती फुलं म्हणून व्हायचा. त्याच्यानंतर नैवेद्य, म्हणे नैवेद्याला पण आपल्याकडे काही नाही. एक काम करू, आजूबाजूच्या झाडाचं पान तोडायचं, तुला काही खायला जमतं ना, हे बघ हे पान तुला नैवेद्य.
शिवालय बांधायचंय. कसं बांधायचंय? मग छोटे छोटे 2-4 दगड तयार करायचे, उंच दगड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक छोटा दगड ठेवून द्यायचा. महादेवाचं शिवालय झालं, त्याच्यामध्ये पिंड ठेवली म्हणायचं. दररोज नित्य नियम चालू. एके दिवशी आईने जेवायला बोलवलं, हाका मारल्या. तो बिचारा पूजेमध्ये वाळू घ्यायची टाकायची, दगड घ्यायचे टाकायचे, पानं तोडायचे व्हायचा. 2दा-4दा आईनं आवाज दिला, हा काय यायलाच तयार नाही. ह्या महादेवाने तुला, ह्या दगडाने तुला बिघडवलंय ना. रागाने ते सगळं मोडून टाकलं आणि जा काय करायचे ते कर म्हणून आई निघून गेली. त्याला एवढं वाईट वाटलं, माझ्या महादेवाला ह्या आईने असं केलं. एवढं रडला, त्या रडण्याच्या ह्याच्यामध्ये बेशुद्धच पडला. भगवान शिवशंकरांनी ते बघितलं आणि त्यावेळेस शंकरांनी एक दिव्य असं त्याच ठिकाणी मोठं रत्नांचं एक देवालय बांधलं. त्याच्यामध्ये मोठं एक छानपैकी शिवलिंग. थोडा वेळ झाला, हा शुद्धीवर आला आणि आल्यानंतर त्यांनी ते सगळं बघितलं. अरे हे कुठून आलं? आईकडे गेला, आई बघ हे काय झालंय. आईने बघितलं, मग लक्षात आलं, बाबा मी उगाच तुला मारले. ही बातमी राजापर्यंत गेली, त्या चंद्रसेनापर्यंत. आपल्याकडे काम करणारी जी येते तिच्या मुलाला असा असा प्रसाद घडलाय, बोलवलं. राजाला आनंद झाला. मग दोघांनी मिळून पूजा केली महादेवाची. मग त्या सैनिकांनी विचार केला की ज्या अर्थी एखाद्या राज्यातलं 5 वर्षाचं पोरग जर एवढं सामर्थ्यवान असेल तर राजा कसा असेल. त्याच्यामुळं तो मणी राहू द्या त्यांच्याकडे, ते युद्ध राहू द्या बाजूला, आपलं तिकडे गेलेलं बरं. आणि मग हे दोघं पूजा करताना साक्षात भगवान शिवशंकर महाकाल रूपाने त्या ठिकाणी प्रकट झाले. पुढे काय आहे? ओंकारेश्वर. ओंकारेश्वराची कथा छान आहे. विंध्य पर्वताला गर्व होता, मी सगळ्यात श्रेष्ठ. नारद त्यांच्याकडे आले. नारदांनी सांगितलं, बाबा तुझ्यापेक्षा मेरू पर्वत श्रेष्ठ आहे, तो उंच आहे. ह्याला राग आला, म्हणे मी तप करतो. असं तप केलं, महादेवाला प्रकट केलं. महादेवांनी सांगितलं, आजपासून मी या ठिकाणी ओंकारेश्वर नावाने राहील. त्यानंतर आहे आता केदारेश्वर. असं वर्णन आहे, नरनारायणांनी तप करून त्या ठिकाणी महादेवांना प्रसन्न केलं आणि त्या ठिकाणी महादेव हे केदारेश्वर रूपाने राहतात. पुढे आहे भीमशंकर. भीमशंकरांची कथा सोपी आहे. भीम नावाचा असुर भगवंताच्या भक्तांना त्रास देऊ लागला, गावामध्ये त्रास देऊ लागला. महादेवांनी ओळखलं, माझ्या भक्तांना त्रास देतो. त्याच गावामध्ये भीमेश्वर रूपाने अवतरित झाले आणि त्या ठिकाणी त्या लिंगाची स्थापना झाली. वाराणस्यांतु विश्वेशम. वाराणसी तर आपल्याला माहिती आहे, जवळ आहे. आद्य पहिली नगरी शिवशंकरांनी ती निर्माण केली आणि त्या ठिकाणी ते राहू लागले. म्हणून विश्वेश, सगळ्याचे स्वामी, असं वर्णन आहे. त्या ठिकाणी ज्याचा कोणाचा प्राण जाईल त्याला काशी मरणान मुक्तीही, त्याला मुक्ती मिळते. बर, म्हणे त्र्यंबकेश्वर त्याचं काय? गौतमी तटे असं म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम आणि अहिल्या अनेक ऋषींसोबत राहतात. त्या गावामध्ये सुद्धा पाऊस नव्हता, पर्वतावर पाऊस नव्हता. असं वर्णन आहे, गौतमांनी 1000 वर्ष तप केलं लोकांना पाणी मिळावं म्हणून. पाऊस पडला, पण पाऊस पडल्यानंतर बातमी अशी फिरू लागली सगळीकडे, गौतमांमुळे पाऊस पडला, गौतमांमुळे पाऊस पडला. काही त्याच्यातले जळणारे होते. त्याचं फारच चांगलं चालू आहे. त्यांनी काय करावं? सगळे ऋषी तपासाठी बसले गणपतीच्या. गणपतीला प्रसन्न करायचं आणि मागणी मागून घ्यायची. काय मागायचं? ह्यांचा नाश कर,
ह्यांना दुःख दे. गणपती प्रसन्न झाले. काय पाहिजे? आमची एकच इच्छा आहे, तुम्ही गौतमांना ह्या वनातून हाकलून द्या. गणपतीने सांगितलं, तुम्हाला काही कळतंय का? अहो, यांच्यामुळे तुम्हाला पाणी मिळालं, सगळं झालं, एवढी चांगली शेती होते, आणि यांना तुम्ही हाकलून द्यायचं बघता. वारंवार विचार करा, नीट विचार करा. असं नसतं. ऋषींनी सांगितलं, तप केलंय ना, मागल ते द्यायचं काम तुमचं आहे, दुसरं सांगू नका म्हणे, त्याचा परिणाम काय होईल. गणपतीने सांगितलं, तथास्तु, बसा भोगत, पुन्हा तुमचं तुम्ही भोगा, काय आहे ते, मी तुमचं काम करतो. महादेव एका गाईचं रूप धरतात. ज्या ठिकाणी गौतम आपलं शेत सांभाळत बसलेले असतात, त्या ठिकाणी ती गाय येते. त्या गाईला हाकलण्यासाठी साधी गवताची काडी घेऊन गौतम त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतात. त्या काडीचा स्पर्श झाल्या गाय तिथं मरून जाते. वस्तुतः ती गाय म्हणजे गणपती. झालं, गाय मेली, गावात बातमी पसरली, सगळे ऋषी आले. अरे, हा गौतम आहे ना, गो हत्या करणार आहे. गौतम हा गो हत्या करणार आहे, मग ह्याला काय शिक्षा? गावातून काढून टाका. कारण भेटलं ना त्यांना. म्हणे तसं करू नका. एक आहे म्हणे, एक प्रायश्चित्त आहे, ते केलं तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही. म्हणे काय प्रायश्चित्त? 3दा पृथ्वी परिक्रमा करा, 101 वेळेस ब्रह्मगिरीची परिक्रमा करा, मग तुम्ही प्रायश्चित्तातून मुक्त व्हाल. ठीक आहे. गौतमांनी हे सगळं केलं. त्यांना खरंच वाटलं माझ्याकडून गोहत्या घडली. त्यांच्या त्या तपाला बघून भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे तप केलंय ना, ही जी परिक्रमा केली ना, आता मी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर म्हणून राहील, आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांना आता मारल्याशिवाय राहणार नाही. गौतमांनी सांगितलं, जाऊ द्या. कसं आहे, जरी दुष्ट असतील पण हळूहळू त्यांना सुद्धा कळून जाईल की विनाकारण विरोध करू नये, जर केलं तर अशी अशी फजिती होते. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना सोडून दिलं. त्याच ठिकाणी गंगा पण आली, मी पण इथंच वास करणार. शौनकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्याच्यामध्ये ना घुष्मेश्वर एक राहिलंय, वैद्यनाथ पण, हे 2 राहिलेत ना. अरे वा, 3 राहिले, चांगलं लक्ष आहे. रामेश्वराची तर कथा सगळ्यांना माहिती आहे. हो, नागेश्वर पण राहिले. मला तर वाटते अजून 2 तास केली तर कथा काहीच हरकत नाही, एवढा आनंदाने ऐकत बसलात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं महात्म्य सांगितलं. वैद्यनाथाची जी कथा आहे, 2 प्रकारे कथा सांगितल्या जातात. आता परळीला वैद्यनाथ आहे असं म्हणतात. भगवान शिवशंकरांचा मोठा भक्त रावण तप करतो, आमच्या लंकेत राहायला चला. महादेव म्हणले, कैलास सोडून कसा येऊ? मग एक काम करा, मी एक तुला लिंग देतो, हे लिंग घेऊन जा. फक्त एक आहे, जिथं हे लिंग ठेवशील तिथंच त्याची स्थापना होईल. आपल्याला माहिती आहे, वाटेमध्ये त्याला लघुशंकेचा त्रास झाला, त्याने ते एका बालकाच्या हातात दिलं आणि त्यांनी ते तिथंच ठेवलं. मग आपण ते गोकर्णचं म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण ही कथा या ठिकाणी वैद्यनाथाचं महात्म्य सांगताना आलेली आहे. शिवपुराण कोटिरुद्र संहिता अध्याय क्रमांक 28. बर, त्या ठिकाणी स्थापना झाली. नागेश्वर लिंग, त्याचं काय झालं? दारुका वनाची कथा सांगा. दारुक आणि दारुका हे 2 असुर आहेत, राक्षसी आहेत. सगळ्यांना त्रास देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्या गावामध्ये असा एक वैश्य होता, तो महादेवांचा भक्त होता. मला यांनी फार त्रास दिलाय. महादेवांनी सांगितलं, काही काळजी करू नकोस, योग्य वेळी मी त्यांना मारेल.
आणि त्या ठिकाणी दारुका वनामध्ये भगवान शिवशंकर त्या दारुकाला मारण्यासाठी आले, म्हणून ते नागेश्वर नावाने प्रसिद्ध झालं. रामेश्वराची तर कथा माहिती आहे. राम आणि सीतामाता, आपल्या सगळा वनवास आहे, आता तिकडं जायचंय, आधी समुद्र उल्लंघण्यासाठी तयारी पाहिजे, पूजा केली पाहिजे, म्हणून त्यांनी रामेश्वर. बघा, रामेश्वर या शब्दाचा अर्थ 3 अर्थ होतात. रामाला विचारलं रामेश्वर शब्दाचा अर्थ काय, रामांनी सांगितलं रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः. रामाचा ईश म्हणजे माझा स्वामी, तो रामेश्वर म्हणजे शंकर. बर, शंकरांना विचारलं रामेश्वर शब्दाचा अर्थ काय हो. शंकरांनी सांगितलं राम हा ईश्वरः यस्य सहा रामेश्वरः. राम ज्याचा स्वामी आहे तो रामेश्वर. आणि ऋषींना विचारलं तुमचं काय मत आहे रामेश्वर शब्दाचा अर्थ. ऋषींनी सांगितलं रामश्चासो ईश्वरश्च. राम ईश्वर आमच्यासाठी समान आहे. शिवशंकरांची स्थापना केली, पूजा केली, ते लिंग रामेश्वर नावाने प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर घुष्मेश्वर एक लिंग राहिले. असं म्हणतात सुधर्मा नावाचा ब्राह्मण, सुदेहा नावाची त्याची पत्नी, आनंदाने संसार चालू होता, पण मुलगा नव्हता. सगळे तिला नावं ठेवायचे. एके दिवशी तिने पतीला सांगितलं ऐका की, म्हणे काय, माझी एक बहीण आहे, तिचं नाव आहे घुष्मा, तिच्यासोबत तुम्ही लग्न करा. आपल्याला मुलगा होत नाही ना. पतीने सांगितलं नको, पुन्हा तू द्वेष करशील. म्हणे नाही करत. बघ, म्हणे हो, तुम्ही लग्न करा. बहिणीसोबत लग्न लावून दिलं. ती घुष्मा जी होती ना, ती शंकरांची भक्त होती. तिचा एक नियम होता, दररोज शिवलिंग तयार करायचे, त्याची पूजा करायची आणि ते लिंग तलावामध्ये जाऊन तिचं विसर्जन करायचं. दररोजचा नियम. लग्न झालं. कालानंतर शिला मुलगा झाला घुष्मेला. मग आता हळूहळू तो मुलगा वाढू लागला. त्या मुलाचं लग्न झालं. मग हा जो ब्राह्मण होता सुधर्मा जास्त घुष्मेला बोलू लागला. ही जी तिची पहिली पत्नी होती सुदेहा, ही म्हणे उगाच लग्न लावून दिलं. आधी म्हणाले होती लग्न लावायचंय, आता म्हणते कशाला दिलं की हा मुलगा, ह्या मुलामुळे मला फार त्रास होतोय. रात्री मुलगा झोपलेला असताना रात्रीच्या रात्री तिने त्या मुलाचेच तुकडे केले. बघा, निघून गेली. सकाळी पत्नी उठल्यानंतर बघते तर काय, पती असा धावत धावत घुष्मेकडे आली, तरी तिला सुख नाही दुःख नाही. देव बघेल काय करायचंय. तिने ते लिंग तयार केले, पूजा केली आणि विसर्जनाला तलावावर गेली. आणि मग म्हणतात भगवान शिवशंकर तिच्या भक्तीला अरे हिचा मुलगा मेलाय आज, पण ही पूजा सोडत नाही. आणि असं वर्णन आहे की ज्या वेळेस ती लिंग सोडून ते विसर्जन करून वापस येऊ लागली, त्या तलावातून पुन्हा तिचा मुलगा जशास तसा बाहेर आला. तरी सुद्धा सुख नाही दुःख नाही. सुख दुःखे समे कृत्वा. भगवान शिवशंकरांनी सांगितलं की तुझ्यामुळे मला इथं खाली यावं लागले. काय भक्ती केलीस, आजपासून तुझ्या नावाने मी लिंग स्थापन करेल आणि त्याची गणना मुख्य 12 ज्योतिर्लिंगात होईल. म्हणून ते झालं घुष्मेश्वर. अशा प्रकारे 12ही ज्योतिर्लिंगाची कथा सांगितल्यानंतर शौनकांना एवढा आनंद झाला, म्हणे अजून काही ऐकण्यासारखं आहे का. सूतांनी सांगितलं एक कैलास संहिता ऐकायची आहे, पण काय आहे त्या कैलास संहितेमध्ये सगळा विषय जो आहे ना हा संन्यासाचा आहे. संन्यास कसा घ्यावा, त्याचे काय मंत्र आहेत, सगळा विषय दिलाय. मला सांगा तुम्ही संन्यास घेणार आहेत का. मग कशाला सांगायचे ते. सगळा संन्यासाचा विषय आहे. त्याच्यामुळं
कैलास संहितेला फक्त आपण नमस्कार करू. शौनकांनी हे सगळं ऐकलं. शौनकांना खूप आनंद झाला. बघा आता हे शिवपुराण कोणी कोणी कुणाला सांगितलं? सूतांनी शौनकांना, ब्रह्मदेवांनी नारदांना, नंदिकेश्वरांनी सनत कुमारादिकांना आणि सुदर्शन महाराजांनी तुम्हाला. 7 दिवस हे सगळी संहिता ऐकून सगळे आनंदित झाले. सगळे आपापल्या निवासी निघून गेले. शौनकांनी सांगितलं, तुम्ही खूपच सुंदर असं शिवपुराण सांगितलेलं आहे, पण कसं असतं, शिवपुराण हे काही 7 दिवस संपण्यासारखं नसतं. शिवपुराणच म्हणून नाही, कोणतंच पुराण 7 दिवसात संपत नाही. पण आपण यथायोग्य 7 दिवस हे शिवपुराण श्रवण केलं. वस्तुतः आभार प्रदर्शन इथं एवढे जण आहेत की मी एकेकाचं नाव घेऊ शकत नाही. आमचे शेळके काका असतील, किती सुंदर माईकची एकदा तरी 7 दिवसात वाटलं का हो थोडा आवाज कमी करा आणि जास्त करा. आम्हाला फार अनुभव आहेत. कथेचा अर्धा तास माईक लावण्यात जातो. थोडं करा, इकडून शिट्टी वाजणार, तबल्याचा वाढवा, हे गेलं, सिंथवाला म्हणणार सिंथ वाजतच नाही. पण एकही दिवस त्यांनी आपल्याला माईकचा, मला सांगा माईकच नीट नसेल तुम्ही काय ऐकणार आहेत? म्हणून त्यांचे पण धन्यवाद. त्यानंतर आमचे सप्रे काका आहेत, त्यांनी सुद्धा एवढं छान प्रक्षेपण केलं, त्यांचे पण धन्यवाद. संदीप गुरुजींनी, आमच्या नितीन गुरुजींनी, त्यांच्यासोबत सगळे जे आहेत सवंगडी, त्या सगळ्यांनी मिळून मला आमंत्रण दिलं, त्यांचे पण धन्यवाद. आमच्या प्रचंड काकांनी 7 दिवस एवढा छान मृदंग वाजवला, त्यांचे पण धन्यवाद. आणि सगळे असतील आणि श्रोते नसतील तर, म्हणून श्रोत्यांचे पण धन्यवाद. सात दिवस मोठ्या आनंदाने आपण शिवपुराण ऐकलं. बरेच जणांनी मला आज सांगितलं, महाराज उद्यापासून आम्हाला करमणार नाही. मी म्हणलं तुम्हाला नाही, मलाही करमणार नाही. एवढे चांगले श्रोते कुठं मिळतात म्हणलं. एवढ्या सगळ्यांनी खरंच महाराज तुम्हाला काय पाहिजे काय नाही, सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. मला तर असं वाटतंय सोलापूरची कथा कॅन्सल करून उद्यापासून पुन्हा इथूनच सुरू करावं काय. सगळ्यांनी एकमेकांना मदत करून छान प्रकारे उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.